एक प्रॉन्स मसाला रेडी आहे, पुरणपोळी 16 प्रकार बिर्याणीचे 100 रुपये ट्रेडिशनल पद्धतीने सर्व आहे ते. सही चांगली आयडिया आहे. बघायला पण काहीतरी वेगळं वाटते. मस्त प्रेझेंटेशन केलेलं आहे. पण तुम्ही मालवणचे काय आपल्याला भरपूर सर्व ऑप्शन मिळणार. हा ऑल फॅमिली घेऊ शकता. सर्व कोकणातले सगळे प्रोडक्ट आहेत. तर कुठला पण 120 ना. प्रेझेंटेशन तुम्ही खूप छान ठेवलंय. राहुल पाटील स्टॉल तुम्हाला रिपीट मिळणार. बरोबर. आणि मुंबईमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा आले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग. आता आपण आहोत मुंबईतील परेल येथे. परेल येथील आता आपण आहोत कामगार मैदानमध्ये. इथे येण्याचं खास कारण म्हणजे परळ लालबाग फूड फेस्टिवल 2026. म्हणजे ॲक्च्युली दरवर्षी याचं आयोजन केले जाते. म्हणजे विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठान यांच्यातर्फे याचं आयोजन केलं जाते. आणि या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रातील वेगळे वेगळे खाद्य संस्कृती किंवा शॉपिंगच्या ज्या वस्तू असतात ते एकाच ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतात. तर यावर्षी हे जे भरलेलं आहे ते 20 फेब्रुवारीला सुरू झालेलं आहे आणि 1 मार्चपर्यंत असणार आहे. म्हणजे संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. आणि हे जे कामगार मैदानमध्ये भरलं आहे म्हणजे इथे येण्यासाठी तुम्ही कसे येऊ शकता. ते जवळ स्टेशन म्हणजे जर तुम्ही वेस्टर्न रेल्वेने आलात तर प्रभादेवी आणि सेंट्रल रेल्वेने आलात तर परेल. आणि जवळचं लोकेशन म्हणजे या मैदानाच्या बरोबर समोर KM हॉस्पिटल आहे. इथे तुम्ही येऊ शकतात. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया कशा प्रकारे वगैरे आहे ते. आणि आज ॲक्च्युली या फूड फेस्टिवलचा पहिलाच दिवस. तर कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, आता आपण मेन एंट्रन्स जवळ आहे. म्हणजे परळ लालबाग फूड फेस्टिवल. महाराष्ट्राची अस्सल चव आणि भरपूर असे मनोरंजन या कामगार मैदानामध्ये भरलेलं आहे. जर तुम्ही इथून आलात तर इथून तुम्हाला प्रभादेवी आणि परेल हे रेल्वे स्टेशन अवघ्या 10 ते 15 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. इथून जर तुम्ही आलात तर बरोबर समोर KM हॉस्पिटल आहे. KM हॉस्पिटल अवघ्या 2 मिनटाच्या अंतरावरती आहे. आणि इथे असलेल्या फूड फेस्टिवलच्या आतमध्ये आपण चाललो आहोत. हे पहा, इथे आपण बघू शकतो याचे आयोजक आहेत श्री पराग विठ्ठल चव्हाण. आणि हे आहे 20 फेब्रुवारीपासून 1 मार्चपर्यंत. आणि 20 फेब्रुवारीपर्यंत 1 मार्चपर्यंत कोणते कोणते प्रत्येक दिवशी कार्यक्रम असणार ते या ठिकाणी सर्व आहे. आता इथून आपल्याला लेफ्ट साईडला सगळं आपल्याला फूडचे स्टॉल लागणार आहेत आणि राईट साईडला सगळे शॉपिंगचे लागणार आहेत. तर आपण विचार करूया पहिलं कुठे जायचं आहे ते. आपण पोहोचलो आहोत घरचा स्वाद या ठिकाणी, जिथे आपण पाहू शकतो आगरी आणि कोळी पद्धतीचं जेवण असे. नमस्कार ताई. हां नमस्कार. मला सांगा की तुमच्याकडे आतापर्यंत काय काय जेवण रेडी आहे. आमच्याकडे आता हे बघा, हे वजरी रेडी आहे. ओके. ग्रेव्हीवाला चिकन रेडी आहे, एक प्रॉन्स मसाला रेडी आहे, जवळा रेडी आहे, सुक्कं चिकन रेडी आहे, भाकरी रेडी आहे, मोमोज रेडी आहेत, लॉलीपॉप रेडी आहेत. ओके. आणि अजून भात पण रेडी आहे. अच्छा, ॲक्च्युली पहिलाच दिवस आहे. एक्झिबिशनला आता सुरुवात होते पण तरी पण तुमची या ठिकाणी एकदम जोरदार तयारी सुरू दिसते. आणि मला सांगा की इथे समजा कोणी घेतल्याच्या नंतर त्याच्यासोबत आपण काय खाऊ शकतो. म्हणजे भाकरी वगैरे. भाकरी भात दोन्ही पण. ओके. आणि तरी अप्रॉक्स रेंज तरी काय समजा कोलंबी कोणी घेतली तर 120. आणि ॲक्च्युली कोलंबीची साईज पण खूप मोठी आहे. टायगर प्रॉन्स आहे आपल्याकडे. हां तुम्ही बघू शकताय. हां आपल्याकडे. नाही, खूप छान. आणि मला सांगा की आता तुमचं इथे एक्झिबिशन आहे. मग एक्झिबिशनच्या व्यतिरिक्त कोणाकडे तुमच्याकडे घ्यायचं असेल तर कसं काय घेऊ शकतात ते. हो, आम्ही ऑर्डर आमच्या चालूच असतात कंटिन्युअसली. ओके. म्हणजे होम डिलिव्हरी वगैरे तुम्ही देता त्याच्यामध्ये. हो, पण क्वांटिटी असेल तर. ओके. तर हे बघा, यांच्या या ठिकाणी नंबर आहे सुनीता म्हात्रे म्हणून 9619028673. आणि तुमचं ॲक्च्युली कुठे असतात तुम्ही मध्ये. आम्ही डोंगरी सँडर्स रोड. अच्छा, म्हणजे सँडस रोड साईडला. म्हणजे तिकडून जर तुम्हाला कोणा जर पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना ते प्रोव्हाइड करू शकतात. yes. ओके. तुमचं नाव काय. शीतल बेकरी. ओके, ठीक आहे, चला, थँक्यू. चला. तर आता आपण पोहोचलो आहोत मेनूज किचनमध्ये, ज्या ठिकाणी घरगुती चवीचा खास आस्वाद घेता येतो. आणि ते आपण पाहूया ते तर काय काय आहे ते. तरी तुमच्याकडे काय काय मिळते आता. हे आहे कोथिंबीर वडी, हां थालीपीठ, गुलाबजाम, पुरणपोळी आणि मोदक. आणि म्हणजे अजून तुम्ही परत आला तर तुम्हाला दहीवडा मिळेल, व्हेज रोल मिळेल. असे मेनू अजून पुढच्या 8 दिवसामध्ये ठेवणार आहे. ओके. या तुम्ही जे आता मला पदार्थ दाखवले ते सर्व महाराष्ट्रीयन स्पेशल असे पदार्थ आहेत. म्हणजे महाराष्ट्रीयन मराठमोळे पदार्थ. हां, खूप छान. म्हणजे ॲक्च्युली बघा, कधी गुढीपाडवा वगैरे असतो किंवा आपला जो स्पेशल गणेश चतुर्थी वगैरे असते तेव्हा अशा प्रकारचे जे पदार्थ आपल्या घरी कधी पण असतात. खूप छान. जर पुरणपोळी घ्यायची झाली तर कशी काय. 35 रुपये एक आहे. ओके. मोदक 35 रुपये एक आहे. हां. थालीपीठ 35 रुपये एक आहे. ओके. कोथिंबीर वडी आहे 50 रुपये प्लेट. ओके, खूप छान. आणि जर कोणाला पार्सल वगैरे पाहिजे तर पण तुम्ही देऊ शकतात ना. पार्सलची सुद्धा सुविधा आहे, ते पण आहे. पॅकेजिंग चालू आहे. ओके. नावासकट. हां, ठीक आहे, ठीक आहे, चला चला, थँक्यू. थँक्यू सो मच. श्री मुंबादेवी केटी एंड उत्कृष्टतेची स्वादिष्ट अशी परंपरा. म्हणजे ॲक्च्युली दादा तुमच्याकडे बिर्याणीचं आहे की इतर गोष्टी पण आहेत. सर्व आहे. म्हणजे चाट मसाला आहे स्नॅक्समध्ये. ओके. बिर्याणीचे पण 16 प्रकार. 16 प्रकार बिर्याणीचे.
ओके, म्हणजे समोर इथे मला बघायला मिळतील की अच्छा, म्हणजे तुम्ही रेडी ठेवलेले आहेत. ओके, तरी कुठले कुठले तरी तुम्ही 4-5 सांगू शकतात? आता जे वरती लावलं तर ते चिकन तंदुरी आहे. हां त्याच्यानंतर स्पेशल दम बिर्याणी आहे, हां. सीख बिर्याणी आहे, मलाई सीख आहे, इटालियन आहे, सिझलर आहे. हे म्हणजे सगळं जर कोणी तुमच्याकडे जर बिर्याणी जर खायला आला तर तो पहिला तुमचा मेन्यू कार्ड बघून पहिला कन्फ्यूज होणार. आणि तरी प्राईस रेंज काय त्याची तरी? 180 पासून पुढे 180, 220, 250 पर्यंत. ओके. आणि इथे अशा प्रकारे तुम्ही म्हणाल की सर्व चॅट काउंटर आहे, म्हणजे जर कोणाला काही पापडी चाट, पाणीपुरी, रगडापुरी वगैरे पाहिजे असेल तरी पण ते त्यांना भेटून जाईल. दही बल्ला वगैरे सर्व. ओके. आणि ॲक्च्युली तुमचा खूप युनिक स्टॉल आहे. यस. बिर्याणी, चाट, कारण दोन्ही कॉम्बिनेशन वेगळे आहेत आणि दोन्ही आवडणारे पण आहेत. ठीक आहे, चला थँक्यू. तर चला आता आपण या ठिकाणावरून पुढे निघतो. इथे आहे मोजिटोचं आहे आणि हे बघा इथे छत्रपती शिवाजी महाराजांना पण या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि इकडे ॲक्च्युली मित्र डिस्प्ले खूप छान केलेला आहे. लायटिंग बिटिंग एकदम मस्त वाटते. कारण प्राईस काय तरी घ्यायची झालं तर 100 रुपये. 100 रुपये कुठलाही घेतला तरी? हे दोन स्पेशल 150 ला, हां. बाकी सर्व 100 ला. ओके, म्हणजे हे दोन सोडून बाकी सगळे 100 रुपयाला तिकडे. छान. तरी बघा आता आपण या स्टॉलवरती पोचलो आहे. ती आहे वसई पालघरची आगाशी अस्सल भुजिंग. आणि ज्या ठिकाणी आपण पाहतोय आता मित्र, भुजिंग म्हणजे काय असते नक्की? भुजिंग म्हणजे आपण ते चिकन हे करतो फ्राय, म्हणजे आपल्या चारकोलवर जसं बघता येतो दादा, अच्छा अच्छा, इकडे तसं हे करतो. त्याच्यानंतर असं हे पोहाचं आपण मिक्सचर रेडी करतो ओके. आणि त्यात पटॅटो असतात फ्राईड, ते आपण मिक्स करून एका अशा बनाना लिव्समध्ये हे करून सर्व करतो. अच्छा, म्हणजे ट्रेडिशनल पद्धतीने सर्व आहे Traditional, yes, ते. right. ओके. आणि वसई पालघर म्हणजे तुम्ही वसईचे आहेत येस, काय? राईट. अच्छा, म्हणजे ॲक्च्युली ही डिश त्या ठिकाणी म्हणजे जास्त बनली जाते. तिथूनच आम्ही आलो. ओके. आणि काय प्राईस काय असते त्याची जर घ्यायची झाली तर? प्राईस आता 160ला, आज आमच्याकडे दोनच मेन्यू आहेत. Okay. 160ला पोहा भुजिंग, चिकन भुजिंग तेच आहे. हां. आणि आपल्याकडे चिकन काली मिरी तिका 150ला ते हे वाला आयटम आहे, तो फर्स्ट वाला. अच्छा, कोपऱ्यामधला. Yes, right. ओके. मग आता फेस्टिवल आहे म्हणून तुम्ही आलात की त्याच्या व्यतिरिक्त तुमचं तिकडे? फर्स्ट टाइमच आहे फेस्टिवल. Okay. स्टॉल फर्स्ट टाइमच टाकलाय मी. हां. सो एक्सपिरियन्स भेटेल मला. हां, त्याच्यावरनं तुझा पुढे अंदाज येईल अजून. Yes, yes, ठीक आहे ठीक आहे, चल ऑल द बेस्ट तुला. Thank you, दादा. चल बाय. तर मित्रांनो, मी आता या स्टॉलच्या इकडे आलेलो. तिथे हा मित्र आहे जो श्रीजेश आहे आणि हे वसईवरनं या ठिकाणी आलेलं आहे. आणि वसईची प्रसिद्ध अशी जी पोहा भुजिंग असते ती या ठिकाणी आहे. आणि मुंबईमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा आले तर तुम्ही जर लालबाग परळ या फूड फेस्टिवलमध्ये जर तुम्ही आलात तर ह्याच्या स्टॉलच्या इकडे तुम्ही नक्की व्हिजिट करू शकतात. आणि याचा स्टॉल आहे ना, तो ॲक्च्युली मेन गेटच्या बरोबर ऑपोजिट साईडला आहे. तर हे बघा आता आपण जिथे आलो आहोत ना, तिथे आहे खानदेशी खाद्य संस्कृती, म्हणजे प्रसिद्ध शेगाव कचोरी वगैरे या ठिकाणी मिळते. आणि इथे आपण बघू शकतो इथे वांग्याचं भरीत आहे. आणि हे झुणका आहे ना ताई? पिठलं. ओके, पिठलं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो अशा प्रकारे डिश आपल्याला येणार, ज्याच्यामध्ये पिठलं, ठेचा आणि वांगं वगैरे सगळं, भाकरी वगैरे, थालीपीठ आपल्याला येणार आहे. ही डिश कशी जाता? ही डिश 200. ओके. हे बघा, हे सर्व घेतलं तरी 200 रुपये आपल्याला येणार. आणि अशा प्रकारे इथे गरमागरम आपल्याला करून मिळते. व्हेजमध्ये ॲक्च्युली हा खूप छान ऑप्शन असतो आणि ते भरपूर टेस्टी पण असते. आणि भरपूर साऱ्या महोत्सवमध्ये हे असं आपल्याला पाहायला मिळते बघा. मस्त, ही चांगली आयडिया ॲक्च्युली. तिकडून ते थापून देतात, म्हणजे इथे कसं ते तुटलं ना पाहिजे. आता बघा इथे दिसेल, हां, खानदेशी थालीपीठ व्हेजचा पण इथे ॲक्च्युली छान ऑप्शन आहे. तर हे बघा या ठिकाणी आहे राजू चंपारण मटन हाऊस, म्हणजे ज्या ठिकाणी हंडीमध्ये सर्व काही मिळते. आणि इथे आपण पाहू शकतो सगळी हंडी आहेत आणि इथे त्याचे हे सर्व अशा प्रकारे रेट दिलेले आहेत. आता तो दादा त्या ठिकाणी करतो आहे, तिकडे आपण आता पाहूया. अरे मित्रा, ह्याच्यामध्ये काय मटन वगैरे आहे काय? मटन आणि चिकन दोन्ही आहे. अच्छा, मटन चिकन दोन्ही पण. आता हे ते एखादं दाखवू शकतोस काय? हे काय आहे? मटन आहे. अच्छा, हे मटन. आणि अशा प्रकारे इथे हंडीमध्ये आपण ठेवत असतो इथे. आणि म्हणजे कोळशावरतीच पूर्ण सगळं केलं जाते. वा, सुंदर. म्हणजे ॲक्च्युली याची टेस्ट पण काहीतरी वेगळीच असणार आहे. हां, ऑथेंटिक टेस्ट. हां. आणि याची प्राईस काय असते? तिथे आहे मेन्यू कार्डमध्ये आपला 1400 रुपये के जी आहे मटन हंडी, आणि चिकन हंडी 800 रुपये. अच्छा, मग ते जर कोणाला डिश वाईज 4 लोकांना खाणार आहे. अच्छा, एका हंडीमध्ये? नाही, एका हंडीमध्ये 2.5 kg येते. हां. आणि 1 kg मध्ये 4 लोकांना खाणार आहे. एक पर्सनसाठी 250 ग्राम होईल. अच्छा, म्हणजे तो पण ऑप्शन आहे. जर एकत्र त्याला घ्यायचं असेल तर वेगळे वेगळे खाऊ शकतात. आणि त्या मित्रांनी म्हटल्याप्रमाणे इथे हा यांचा मेन्यू कार्ड आहे. आणि पार्सल वगैरे पण देतात ना? ओके, पार्सल वगैरे या ठिकाणी सर्व सोय आहे. आणि ॲक्च्युली बघायला पण काहीतरी वेगळं वाटते. मस्त. चला.
तर आता आपण पोचलो आहोत हॉटेल सिंधुदुर्गजवळ अस्सल मालवणी खाण्याचा आस्वाद. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो खूप छान आणि सुंदर असं प्रेझेंटेशन केलेलं आहे. जसं की इथे मटण आहे, चिकन आहे, खेकडा आहे, इथे कुप्याचं दिसते आहे, तिथे सुरमई आहे, इथे पापलेट आहे, इथे कोंबडी वडे ठेवलेले आणि अशा प्रकारे इथं प्राईस टॅग या ठिकाणी लावत आहेत. इथे जवळा वगैरे दिसतो आहे, इथे मोठे प्रॉन्स आहेत आणि या ठिकाणी सुद्धा सुका जवळ आहे. आणि इथे पुढे आपण पाहू शकतो सगळे फिश आहेत ते मॅरिनेट करून ठेवलेले आहेत. म्हणजे इथे बोंबील आहे, इथे सुरमई आहे, इथे पापलेट आहे, इथे पण पापलेट आहे, इथे बांगडा आहे आणि इथे सर्व आहे त्या मित्र इथे या ठिकाणी फ्राय करतो आहे. खूप सुंदर. आणि इथे म्हणजे आपण पाहू शकतो व्हेज नॉनव्हेजसाठी भरपूर ऑप्शन आहे. आणि हे जे खास हॉटेल सिंधुदुर्ग आहे ना, तिथे तुम्हाला भरपूर काय काय मिळेल. म्हणजे नॉनव्हेजच्या तयारीमध्ये जर तुम्हाला आलात ना या ठिकाणी तर मालवणी जेवणाचा तुम्ही आस्वाद इथे नक्की घेऊ शकाल. आणि इथे हे पावासोबत या ठिकाणी देत आहेत. म्हणजे बघा जवळा पाव 40, कलेजी पाव 40 आणि चिकन किमा पाव 40 जसं की हे. आणि त्या ठिकाणी ते पावामध्ये देणार. इथे आपण बसून पण खाऊ शकतो. इथे बसण्याची सुविधा आहे आणि पार्सल सिस्टम पण मिळते आणि सोलकढी पण या ठिकाणी आहे. भारी, हे मला आवडलं. तर बघा आता आपण पोचलो आहोत रुचकर मालवणी या स्टॉलवरती, ज्या ठिकाणी इथे सर्व म्हणजे फिशचे वगैरे सर्व काही आयटम आपल्याला दिसत आहेत. दादा म्हणजे तुम्ही मालवणचे काय? अच्छा, देवगडचे. हे बघा या ठिकाणी आपण पाहू शकतो घावणे चटणी आहे, इथे आंबोळी, इथे मोदक. हां मस्त. म्हणजे ॲक्च्युली तिखट लागलं तर काहीतरी गोडवा भेटला पाहिजे म्हणून या ठिकाणी मोदक आहे. आणि इथे सुरमई, पापलेट आणि बांगडा वगैरे या ठिकाणी मॅरिनेट करून ठेवलेले आहेत. आणि इथे तिसऱ्या मसाला पण आहे. तर जर घ्यायचं झालं तर प्राईस काय तरी, जरी आंबोळी चटणी घ्यायची झाली तर 50, 50, 50 आणि 200 पण मोठी असली तर ओके 300, हां. 250, 120 अच्छा, म्हणजे तरी कम्फर्टेबल आहे प्राईस म्हणजे. आणि 150. अच्छा 50, 50 आणि चिकन चालू आहे. चिकन आहे. अच्छा, इथे चिकन बनते आहे. आणि ॲक्च्युली तुमचा पहिलाच दिवस आहे आणि सुरुवात आहे म्हणून तुमची तिथे सर्व गडबड पण चालू आहे. हां, मग तुमचं ॲक्च्युली फेस्टिवलच्या वेळेलाच लागते की इतर वेळेला पण असते? ओके, म्हणजे असं आपल्या जवळपास जेव्हा जेव्हा असते तेव्हा तुम्ही असे प्रकारचे स्टॉल असतात. हां ठीक आहे, चालेल. चला, थँक्यू. चला. तर हे बघा पहिल्याच इथे आपण आता शॉपिंगच्या इकडे आलो आहे. ते HM मुखवास. HM मुखवास या पहिल्या स्टॉलवरती आलेलो आहे. नमस्कार, बरे आहेत ना? हां, यांच्याकडे आल्यावरती आपल्याला भरपूर सर्व ऑप्शन मिळणार. म्हणजे जो माणूस खाणारा असेल तो इथे आल्यावरती विचार करेल की काय घ्यायचं आहे म्हणून. तयार पान आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे. हां पान, कलकत्ता पान, मिठा पान. हां. आता अजून एक प्रश्न आहे की समजा कोणी हे घेतलं पान वगैरे तर ते किती दिवस पुरू शकते? 6 महिने राहतात. 6 महिने ठेवू शकतो आपण. ओके. आणि याची प्राईस काय तरी? हे 100 रुपयाचं 100 ग्राम. ओके, 100 रुपयाची 100 ग्रॅम. आणि इकडे आपण पाहू शकतो भरपूर असे प्रकार आहेत. हो, बडीशेप आहे 60 रुपये 100 ग्राम. हां मटारला आहे 100 ग्राम. हां. चटपट आहे. चटपट आवळा 80 रुपये. आल्याचं 60 आहे. म्हणजे सुकं ओलं दोन्ही पण आपण या ठिकाणावरून घेऊ शकतो. हां ही बडीशेप आहे नमकीनमध्ये सगळ्या प्रकारच्या. ओके. आणि बघा आपली शाळेची आठवण. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. आणि संध्याकाळचंच फक्त असणार आहे ना? 6 ते रात्री 10-11 वाजेपर्यंत. ओके, ठीक आहे. तर बघा इथे आपण बघू शकतो सावंतवाडीची लाकडी खेळणी. लाकडी खेळणी कुठलीही आपण पाहिली ना तर ती कायम टिकण्यासारखी असतात. म्हणजे उदाहरणार्थ ती खेळणीची वस्तू असते किंवा ते आपल्या घरगुती उपयोगी वस्तू असते. उदाहरणार्थ बघा ही अशा प्रकारे खेळणी आहे. डाईज आहेत ते फेकायचे आहेत आणि कलर्स काढायचे आहेत. हा ऑल फॅमिली खेळू शकता असा गेम आहे. याच्यामध्ये ना नंबर्सवाला पण आहे. आता सुट्टीमध्ये खेळण्यासाठी सगळ्यात बेस्ट गेम आहे. तुम्ही 3 वर्षाच्या मुलाला द्या किंवा तुम्ही सुद्धा खेळू शकता असा गेम. आणि प्राईस काय त्याची ताई? हा 480चा आहे, 450ला येणार. ओके. आणि मी आणि ते 1 लाखाचा ना? हो. भरपूर त्याची आहे. त्याची प्राईस काय? हा 500. याच्यामध्ये मोठी पण आहे 1.5 लाखावाली, ती 550ची. अच्छा. तर हे बघा इथे आपण पाहू शकतो सगळे लहान मुलांची खेळणी पण आहेत आणि मोठ्या लोकांचे सगळे यूथचे पण आहेत. जसे की फणी वगैरे सर्व. 100 रुपीजला. अच्छा, 100 रुपयाची. आहेत कडुनिंबाच्या झाडापासून बनवलेले आहेत. हां. आणि ह्या गेमची प्राईस काय? 100 रुपये. अच्छा, हा बघा 100 रुपये फक्त. ठीक आहे, चला, थँक्यू. चला. त्याच्या बाजूला आहे कोकण मार्ट. म्हणजे कोकणी पदार्थ सगळे या ठिकाणी मिळत आहेत. जसं की आपण पाहू शकतो इथे पीठ आहे, इथे पोहे आहे, इथे मसाले आहेत, इथे कोकम आहे, इथे लाडू आहे, इथे सर्व काही खाजा वगैरे सगळं मिळतं आहे. मित्र आता लावायचंच चालू आहे काय? हो, आजच हां, फर्स्ट डे आहे म्हणून. हां ठीक आहे, ठीक आहे, चालू दे. आज पहिला दिवस आहे. आज हो, पहिला दिवस आहे. दिवस आहे. 10 दिवस आहे. मित्र तरी ह्याची प्राईस काय? हे 70 रुपये. 70 रुपये. बघा 70 रुपये आहे. आणि ॲक्च्युली तू लावतोस म्हणून पण तुझ्याकडे सर्व काही मिळते ना? हो, सर्व कोकणातले सगळे प्रोडक्ट आहेत. सगळे हां. अवेलेबल आहे. आपल्याकडे खाजा पण अवेलेबल आहेत. कोकम पण अवेलेबल आहे. डिंक लाडू आहेत, मेथी लाडू आहेत. हां. तुम्ही बघा तर कोकणात आपले थालीपीठ, स्पेशल कोळीत पीठ आहे, हां. साधी कोळीत पीठ आहे,
मालवणी वडे आणि ॲक्च्युली आपण म्हणजे गावावरनं आणलेलं आहे का हे सगळं? सगळे गावातले प्रोडक्ट आहे. म्हणजे गावाकडे- सिंधुदुर्ग हा? सिंधुदुर्ग हो सावंतवाडी. ओके ओके ठीक वडे. आहे हां ठीक आहे चल थँक्यू. त्याच्या बाजूला आहे स्मार्ट गॅजेट, म्हणजे जे सगळे स्मार्ट गॅजेट असतात, उदाहरणार्थ आपण मसाजसाठी बोलू शकतो किंवा इतर सगळ्या गोष्टीचं आपण या ठिकाणी आपण बघा सगळं आहे, व्यायामाच्या गोष्टी वगैरे सगळं यांच्याकडे इथे मिळते आहे. तर हे बघा इथे भरपूर सारे लोणच्याचे प्रकार आहेत. त्याच्या बाजूला इथे आर्टिफिशियल ज्वेलरी आहे, इथे चादर टॉवेल वगैरे आहेत, इथे पुन्हा एकदा आर्टिफिशियल ज्वेलरी आहेत आणि खूप सुंदर सुंदर वाटत आहेत. अशा प्रकारे सुंदरसे होते ना की मी डायरेक्ट या ठिकाणी आलो आणि इथे त्यांनी प्रत्येकावरती प्राईस पण दिलेले आहेत. उदाहरणार्थ 350, 650, हे 450 असे वेगवेगळे आहेत. पुढे इथे जेंट्स आहे म्हणजे शर्ट, त्याच्या बाजूला पुन्हा एकदा कोकण मेवाचं स्टॉल आहे आणि त्याच्या बाजूला अस्सल खा अस्सल राहा म्हणजे बाबा जाधव यांचे मसाले या ठिकाणी आहेत. आणि इथे लहान मुलांसाठी करमणुकीचे सगळे गेम झोन पण आहेत, तर तुम्ही यांच्या इकडे पण नक्की येऊ शकतात. ते खेळणींचं पण स्टॉल आहे. कुठलंही खेळणं घ्या फक्त 120 रुपये. मित्र कुठलं पण 120 ना? ओके हे बघा कुठलंही घ्या म्हणजे आपण इथे मिलिटरीची गाडी घेऊ शकतो, इथे थार घेऊ शकतो, इथे दुर्बीण घेऊ शकतो, पुन्हा इथे पझलचे गेम घेऊ शकतो, तिथे बावल्या घेऊ शकतो, मोठ्या मोठ्या गाड्या स्पायडरमॅन वगैरे सगळं काही आहे. आणि तुम्ही ह्याच्यामधलं काहीही घ्या फक्त 120 रुपयाला. छान. तर ॲक्च्युली हाच तो मंच आहे ज्या ठिकाणी आपण जे मगाशी जे सर्व कार्यक्रम दाखवले होते बोर्डवरती ते या ठिकाणी दररोज होणार आहेत. आणि इथे समोर असे सर्व खुर्च्या वगैरे पण मांडलेल्या आहेत म्हणजे जो खाण्यासाठी पण इथे एन्जॉय करू शकतो आणि तिथे तुम्ही बसून कार्यक्रमाचा आनंद पण घेऊ शकता. ॲक्च्युली पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळे अजून काही सुरू झालेलं नाही, आता होईल थोड्या वेळामध्ये सुरू. तर आपल्याला इथे अमरदादा भेटलेले आहेत, अमर वांगणकर दादा, जे इकडलेच म्हणजे स्थायिक आहेत म्हणजे परेलचे, आणि इथे फूड फेस्टिवलमध्ये आपल्याला भेटलेले आहेत विथ फॅमिली. भेटून खूप छान वाटलं. तर इथे आपण बघू शकतो फ्लेवर्स केकचं शॉप आहे आणि जिथे रसमलाई ट्यूब केक 100 रुपये, रबडी 100 रुपये किंवा हायरमचा आहे तो 100 रुपये. ताई ॲक्च्युली प्रेझेंटेशन तुम्ही खूप छान ठेवलं आहे. हां म्हणजे असं प्रेझेंटेशन ठेवल्यानं जो केक लवर असेल ना जो येताना इथे थांबणारच. हां म्हणजे पॅकिंग वगैरे म्हणा आणि खूप सुंदर वाटते. आणि ह्याची वगैरे प्राईस काय इथे? हे 100 रुपीज आहेत. ओके. चॉकलेट स्ट्रॉबेरी आहे, हे पण आहेत माझ्याकडे वेगळे वेगळे. अच्छा म्हणजे भरपूर सारे फ्लेवर तुमच्याकडे मिळतात. आणि तुमच्या ह्याचं नावच आहे फ्लेवर्स केक शॉप. आणि तरी तुम्हाला किती वर्ष तरी याच्यामध्ये तरी एक्सपिरियन्स आहे? 17 इयर्स. 17? 17 वर्षाचा अनुभव. खूप छान. नाव का तुमचं? श्वेता. ओके चला थँक्यू. ब्लॉगर्स राहुल पाटील यांचा सुद्धा इथे यथोचित सन्मान करण्यात येत आहे. प्रतिष्ठानचे सर्व त्यांच्याकडून मी विनंती करतो, ठाकूर सरांना विनंती करतो त्यांचा सन्मान करायचा आहे. तर इथे आपल्यासोबत आहेत पराग दादा म्हणजे पराग चव्हाण सर, जे या संपूर्ण फूड फेस्टिवलचे आयोजक आहेत. दादा मला सांगा या फूड फेस्टिवलचं कितवं वर्ष या ठिकाणी? हे 4थं वर्ष आहे परळ लालबाग फूड फेस्टिवल. 4थं वर्ष. आणि काय सांगाल या फेस्टिवलबद्दल? परळ लालबागमध्ये मालवणी जत्रा भरपूर भरतात, पण मल्टी कुझिन फूड हां हे आम्ही पहिल्यांदा ऑर्गनाईज करतोय. किंवा असं कधी होत नाही. बिहारच्या चंपारण मटनपासून अलिबागची पोपटी, विरारचं भुजिंग चिकन, असे सगळे व्हरायटीज आहे. कुठलाच स्टॉल तुम्हाला रिपीट मिळणार. बरोबर. कोल्हापूर, नागपूर सगळ्या प्रकारचे पदार्थ आम्ही ठेवतो, व्हरायटी ठेवतो. हां आणि हे मी नक्कीच अनुभवलं, कारण प्रत्येक स्टॉलमध्ये वेगळं वेगळं होतं आणि असं होतं की जिथे आपला मोह आवरत नव्हता जाण्यासाठी. खूप छान आयोजन केलं आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ आपण इथेच संपवते. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती परळ लालबाग फूड फेस्टिवल 2026ला, जे यावर्षी या कामगार मैदानामध्ये 20 फेब्रुवारीपासून 1 मार्चपर्यंत भरलेले आहे. संध्याकाळी 6 वाजेपासून रात्री 10-11 वाजेपर्यंत. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्हाला इथे येण्यासाठी जवळचं स्टेशन म्हणजे वेस्टर्न रेल्वेचं प्रभादेवी आणि सेंट्रल रेल्वेचं परेल, आणि जवळचं लोकेशन म्हणजे कामगार मैदानच्या अगदी समोरच्या साईडला केम हॉस्पिटल आहे. या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रातील विविध खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेता येणार आहे. शिवाय शॉपिंग पण आहे, एंटरटेनमेंट पण आहे, म्हणजे वेगवेगळे या ठिकाणी दररोज कार्यक्रम असणार आहे. आणि जर तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी या ठिकाणी खेळणी पाळणे वगैरे पण आहे. तर तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकतात. खूप छान असं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे, म्हणजे पराग दादांनी म्हणजे पराग चव्हाण या दादांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि आता आपण या ठिकाणावर निघतो. आता हा व्लॉग मी ते सांगतो, हा कसं वाटतं नक्की कळवा. चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटू एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.